बेस्ट पतसंस्थेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे आणि याच सगळ्या दरम्यान आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी एक मोठा आरोप केलाय। हा आरोप म्हणजे या निवडणुकीमध्ये 24 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याकडून बेस्ट पतसंस्थेच्या उमेश सारंग आणि बेस्ट कामगार सेनेच्या सुहास सामंत यांच्यावरती 24 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला। त्यामुळे बेस्टच्या सर्व 21 संचालकांची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे। बेस्ट सहकारी पतसंस्थेतला भ्रष्टाचार श्री घाग आणि गोरेच्या तक्रारीमुळे खुलला। खऱ्या अर्थाने मी माझ्या पतसंस्थेच्या सभासदांना सांगू इच्छितो, ज्या पद्धतीमध्ये बंगले खरेदी, ज्या पद्धतीमध्ये कार्यालय खरेदी, ज्या पद्धतीमध्ये डिपॉझिटचं किकबॅक घेणं, बॅग खरेदी, यामुळे प्रथमदर्शी 24 कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं ईओडब्ल्यूच्या निदर्शनास आलंय, सहकार खात्याच्या निदर्शनास आलं। यामध्ये सर्व संचालकांची तर चौकशी होणारच आहे आणि उमेश सारंग जे संस्थेचे पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री काका सामंत यांची देखील चौकशी झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने मागणी आहे। एक दिवस निवडणूक आली आहे म्हणतात 15-20 कोटी वाटायला आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून जनरल मॅनेजरवर प्रेशर आणून त्यांनी ते वाटले ते कोणाला वाटले? फक्त जे कामगार उद्या आता मतदान करणार आहेत 15,000 तेवढ्यांनाच वाटले, बाकीच्यांना दिला नाही। फक्त जे मतदार आहेत त्यांना दिले याचा अर्थ आपण समजला पाहिजे। फक्त आपण कोणतरी मोठे आहात म्हणून कामगार आपल्याला मतदान करेल अशा जर भ्रमात असाल आणि माझ्यावर आरोप करत असाल तर ही आपण चुकता आहात।